टिपिकल आर्चूमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत उकडीचे पिठलं आणि भाकरी. उकडीचे पिठलं करण्यासाठी मी पीठ भिजवून ठेवलेलं होतं. मिरची आणि लसूण सोलून कापून ठेवलेला होता आणि कोथिंबीर. तसेच आपण आज मिरच्या तळणार होतो तोंडी लावायला आणि आपला लाल कांदा होता. पहिल्यांदा मी फोडणी देते. 2 वगळ्या तेल टाकून आपण आधी मिरच्या परतून घेऊ. या तळल्याच्या मिरच्या होत्या त्यामुळे या फिक्क्या होत्या, लांब लांब होत्या, त्यामुळे 3-4च मिरच्यांमध्ये भरपूर मिरच्या दिसतात. अशा प्रकारे आपण मिरच्या परतून घेणार आहोत. मिरच्या परतून झाल्यावर आपण उकडीच्या पिठल्याला फोडणी देणार आहोत. मिरच्या अशा छान परतून घेऊया. खरपूस अशा परतून ठेवू. त्यानंतर आपण मस्तपैकी अशी पिठल्याला फोडणी देणार आहोत. आता या मिरच्या मी काढून घेते. हे बघा, मस्त अशा खरपूस परतून झालेल्या होत्या. या मिरच्या मी काढून घेते. आता आपण गरमागरम असं पिठलं करणार आहोत. गरम तेल झालं होतं त्यामुळे मी लसूण आणि मिरच्या सोबत टाकल्या आणि नंतर पटकन असे जिरे टाकले. जिरे थोडे जास्तीचे टाकायचे जेणेकरून मस्त असे पिठल्यामध्ये दिसतात. पण हे बघा, मिरच्या परतल्या, लसूण परतला, जिरे पण परतून झाले. आता आपण टाकतो थोडीशी कापलेली कोथिंबीर आणि पिठल्याला हळद ही पिठामध्येच घालून घ्यायची. आणि आपण ओतलेलं आहे पाणी. मस्त असे जिरे आले परतून, बघा तुम्ही दिसतायत. याला म्हणायचं उकडीचं पिठलं किंवा उकळीचं पिठलं, जेणेकरून पाण्याला उकळी आल्यावर हे पीठ टाकायचं आहे आपल्याला. आता मी चवीपुरतं मीठ टाकते. जिरे मस्त फोडणी बसली आहे जिऱ्यांना. आता आपण पीठ काढून ठेवलेलं होतं, पिठामध्ये हळद टाकलेली होती. या उकळी आली का आपण ते पीठ टाकणार आहोत. पीठ टाकताना काळजीपूर्वक टाकायचं आहे. पीठ टाकल्यानंतर गुठळ्या पण होऊ शकतात, त्यामुळे पीठ वरतून टाकताना खाली आपण चमच्याने हलवणार आहोत. तुम्हाला मी दाखवतेच कसं होतं. पीठ पटकन वाफून येतं. हे बघा, उकळी आली आहे आपल्या फोडणीला. अशा प्रकारे मस्त अशी फोडणी उकळी येऊन द्यायची आणि नंतर आपण टाकणार आहोत पीठ. हे बघा, किती पटकन असं आळून आलेलं आहे आणि मस्त असं फुगून आलेलं आहे, शिजून आलेलं आहे. अशा प्रकारे पिठलं हे उकळीचं पिठलं होतं. आता पिठल्याला हळद टाकलेली आहे, पण ती तुम्हाला लाईटमुळं असं वाटतं असेल सफेद दिसते, नाही तर पिठलं हे पिवळंच होतं. असं मस्त असं घोटत राहायचं जेणेकरून त्याच्या गोठळ्या होत नाही आणि पीठ खाली काढून घेतल्यावर गुठळ्या होतच नाही. हलवून घ्यायचं मस्त. वाफ दाबायची बारीक गॅसवरती. उकळी येऊन नाही द्यायची, नाही तर ते उकळी आल्यावर फुटतं. मला थोडं आळणी वास वाटला, मी त्यामुळे थोडंसं मीठ टाकलं होतं. हे बघा, मस्त असं गोठळ्या नाही झाल्या, काय नाही, मस्त असं भाकरीसोबत माखून खाण्याचं पीठ केलं होतं. तर हे आपण बाजरी, गहू, तांदूळ आणि ज्वारी हे पीठ मी गिरणीतून काढून मळून दळून ठेवलेलं होतं. आज मी त्याच्या भाकरी करत आहे. हे बघा, अशा झटपट भाकरी, छोट्या मस्त. पीठ असं छान एकजीव करून घ्यायचं होतं, नाहीतर भाकर चिरते. तुम्हाला कळेलच माझी भाकर चिरली होती की नाही, कारण बाजरीची भाकर करायची म्हणलं पीठ मळायची भरपूर कसरत घ्यायला लागते. पहिले सुरुवातीला मला भाकरी येत नव्हत्या, पण आता मी शिकलेली आहे हळूहळू. हे बघा, चिरती माझ्याकडून पण थोडीशी, पण मग त्याची मळायची खूप कसरत घ्यायला लागते. ही आपली भाकरी तयार. गॅस तापलेला, तवा तापलेला आहे. गॅसवर तवा टाकलेला होता. हे बघा, तवा मी काळाच करते, कारण पोळ्या भाकरी चिटकत नाही किंवा डाग पडते नाही त्यामुळे. पण तो आता माझ्या सासूबाईंनी एकदा घासला, त्यामुळे तो थोडा काढलेला होता. मस्त अशी भाकर पाचून देऊ. हे बघा, माझ्याकडून थोडीशी चिरती आहे, मी चिटकून घेतली. फाटतच असते भाकर.
बघा भाकर मस्त अशी भाजलेली आहे एक बाजूने. ती भाजेपर्यंत आपण तोपर्यंत खाली दुसरी भाकर तयार करायची आहे, कारण गॅसवरती भाकरी असल्यामुळे गॅस वाया जाऊ नये, त्यामुळे झटपट भाकरी करावं लागतं. स्त्रियांना सगळ्यांनाही आयडिया येऊन जाते भाकरी करण्याची. वरती एक भाकर, खालती एक भाकर. जुन्या बाया चुलीवरती 3-3 भाकर ॲडजस्ट करत होत्या. आपल्याला सध्या 2च करायच्या आहे. अशा प्रकारे माझ्या आजचा रेसिपी पिठलं आणि भाकरी होत्या. तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा. तोंडी लावायला लाल कांदा पण होता. अशी माझी आज झुणका पिठलं झुणका भाकरी होत्या. हे बघा अशी मस्त अशी भाजून घेतलेली आहे. आणि पहिलीच भाकर झाली होती. मी गरम बाजरीच्या भाकरी वगैरे असल्या तर मी गरम गरम जेवायला देते. हे ताट माझ्या सासूबाईंसाठी रेडी होत आहे. मस्त अशी गरम गरम बाजरीचीच बोलू आपण, किंवा ज्वारीची बोलू, शेळूची म्हणू, भाकरी आणि गरमागरम पिठलं, तळलेल्या मिरच्या आणि कांदा. जेवण आज खूप छान होणार आहेत. तोपर्यंत दुसरी भाकर रेडी होती, पण आधी मी माझ्या सासूबाईंना ताट करून देते आणि नंतर आम्ही जेवतो. कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा. हे बघा मस्त अशी तळलेली मिरची, तिच्यावर मस्त असं मीठ. कसं वाटतंय गावरान जेवण आमचं, साधं टिपिकल आरचूमधलं साधं जेवण, पण हेच खूप चविष्ट राहतं. हे सगळ्यांनाच अनुभव आहे यांचा. बाय बाय मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट. श्री स्वामी समर्थ.